वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् काल आपण 14वा अध्यायाचा समारोप केला होता आणि आता 15वा अध्यायाला आपण सुरुवात करतो. चौदावा अध्यायापर्यंत आपण आधी हे पाहिलं की 8व्या अध्यायात भगवंतांनी अधियज्ञ अध्यात्म याच्याबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योग सांगितला. त्या राजविद्या राजगुह्य योग ऐकल्यानंतर भगवंताच्या विभूती काय जाणून घ्यायची अर्जुनाला इच्छा झाली म्हणून 10व्या अध्यायात विभूती सांगितल्या. आता त्या विभूती सांगितल्यावर भगवंतांनी हेही सांगितलं की या एवढ्या सांगितल्यात तेवढ्याच नाहीत की जिथे जिथे माझा प्रकाश आहे त्या सगळ्या माझ्या विभूती आहेत. म्हणजे अर्जुनाचा प्रवास जो ईश्वर कुटस्थ माझ्या आत आहे पासून विभूती जिथे तिथे ईश्वराचा प्रकाश आहे याच्यापासून विश्वरूपापर्यंत परोक्ष ज्ञान अर्जुनाला झालेलं 10व्या अध्यायापर्यंत. म्हणून 11व्या अध्यायात अर्जुन ते विश्वरूपाचं दर्शन करायची इच्छा करतोय आणि ते विश्वरूप दर्शन झाल्यानंतर भक्तीबद्दल त्याचा प्रश्न आहे. हा सिक्वेन्स एवढ्यासाठी बघायचा की त्या ज्या क्रमाने अर्जुन त्याच्या सुरुवातीच्या मूढा अवस्थेपासून वर 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 येत चाललाय आणि भगवंत त्याला कशा मार्गाने वर घेत चाललेत हे बघणं फार इंटरेस्टिंग पण आहे आणि महत्वाचंही आहे. तर 12व्या अध्यायात भक्तियोग सांगितला. भक्तियोग व्यवस्थित होण्यासाठी परमेश्वराचं स्वरूप आणि आत्म अनात्म पदार्थ कळण्यासाठी 13वा अध्याय सांगितला. विश्वरूप म्हणजे सर्व विश्वच ईश्वर आहे म्हटल्यानंतर त्यातल्या अनात्म पदार्थ ही च्या सत्तेनेच आहेत किंवा त्या रूपानेही ईश्वर आहे असं म्हटल्यावर त्याच्यावर आसक्ती निर्माण व्हायला नको. याकरता क्षेत्रक्षेत्रज्ञ विवेकही पक्का सांगितला. क्षेत्रक्षेत्रज्ञ विवेक सांगताना क्षेत्र हा जो भाग आहे तिथे चाललेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्रिगुणांच्या योगाने चाललेल्या आहेत. म्हणून 14व्या अध्यायात त्रिगुण सांगितले. आणि आता हा 15वा म्हणजे पुरुषोत्तम योग नावाचा 15वा अध्याय. इथे भगवान सुरुवातीला या जगाचं स्वरूप सृष्टीचं या ब्रह्मांडाचं स्वरूप काय आहे ते सांगून नंतर मी म्हणजे पुरुषोत्तम कसा आहे हे भगवान सांगतायत. आणि माझ्यापर्यंत पोचणं मीच सगळ्यांचं अंतिम गंतव्यस्थान मीच आहे आणि माझ्यापर्यंत पोचल्यावर कोणी परत येत नाही. हे सगळं भगवान आता या अध्यायात सांगणार आहे. असं म्हणतात की जर पूर्ण गीता म्हणण्या इतका वेळ नसेल तर 15वा अध्याय म्हणावा. बऱ्याच शाळात वगैरे शिकवताना एकच अध्याय शिकवतात तर तो 15वा असतो. तर असा या 15वा अध्यायाचं महत्व आहे की ह्यात जे तत्वज्ञान पूर्ण गीतेत आले ते या 15वा अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर या अध्यायाची सुरुवात 15वा अध्याय श्लोक 1. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलं मदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि
यस्तं वेद स वेदवित् ऊर्ध्वमूलम अधशाखा. ऊर्ध्वमूलम, इथे ऊर्ध्व आणि अधो हे जे संबोधन आहे ते दिशांच्या दृष्टीने वर आणि खाली असं नाहीये, कारण तो अश्वत्थ वृक्ष म्हणजे हा संसार वृक्ष सांगितलेला आहे. दिशा हा कन्सेप्ट वृक्षाच्या आत आहे, वृक्षाच्या बाहेर नाही. त्यामुळे वृक्षाला जर बाहेरून पाहायचं असेल तटस्थपणे, तर तिथे ऊर्ध्व आणि अधो म्हणजे वर आणि खाली अशा दृष्टीने खरं नाहीये. ऊर्ध्व म्हणजे त्याच्या आत्मिक किंवा त्याच्या सत्स्वरूपाच्या जे जवळ ते ऊर्ध्व आणि लांब ते अधो, अशा दृष्टीने ते आहे. तर ऊर्ध्व मूलम म्हणजे सर्व विश्वाची जी उत्पत्ती आहे ती त्या सच्चिदानंदापासून असल्यामुळे त्याची उत्पत्तीचं जे ठिकाण मूळ आहे ते ऊर्ध्व म्हणजे सच्चिदानंदाकडे, आणि अधशाखा म्हणजे सच्चिदानंदापेक्षा जो अध्यास झालेला आहे त्या अध्यासाने ते सच्चिदानंद स्वरूप मी आहे ही जाणीव जाऊन मन बुद्धी शरीर ह्या अनात्म पदार्थांवर अहंकाराची जोड लागल्यामुळे हा सगळा विश्वाचा पसारा झालेला आहे. तर त्यामुळे जितका अहंकार वाढतोय, जितकं रजतम वाढत जातंय, तेवढं त्या वृक्षाच्या मुळापासून आपण लांब लांब जात असतो. नॉर्मल जो वृक्ष आहे तो मुळापासून शाखा वर जात आहेत. इथे अधशाखा म्हटलंय म्हणजे ती ऍक्च्युली अधोगती आहे. म्हणजे अधोगती याचा अर्थ सृजन जे आहे, सर्ग ज्याला म्हणतात, ते आत्मस्वरूपापासून ते जीवरूपापर्यंत खाली येणं आहे. आणि जो विसर्ग म्हणतात म्हणजे प्रलय आहे, आणि व्यष्टीच्या दृष्टीने प्रलय म्हणजे मुक्ती जी आहे ती त्याचा उलटा प्रवाह आहे. तर ते या वृक्षाच्या रूपकाने भगवंत अर्जुनाला समजावून देत आहेत. तर ऊर्ध्व मूलम म्हणजे परमेश्वर किंवा सच्चिदानंद याच्यापासून त्या संसार वृक्षाची सुरुवात झाली. संसार वृक्षाची सुरुवात आपण 13व्या अध्यायात बघितलं की पहिल्यांदा तो जो मूळ वृत्ती निर्माण झाली, एकोहम बहुश्याम. ते एकोहम बहुश्याम वृत्ती, ती वृत्ती बरोबरच महत्त्व निर्माण झालं. ती वृत्ती ही प्रकृती स्वरूप आहे. प्रकृती, महत्त्व आणि मग अहंकार निर्माण झाला. मग मग त्रिगुण आहेत, पंचमहाभूत, पंचमहाभूताचं पंचीकरण, आणि मग पुढे सगळी सृष्टी, असा तो क्रम हे झाला. तर त्या म्हणजेच तो त्या मुळापासून लांब 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 येत गेला, म्हणजे वरून खाली खाली येत गेला. त्या दृष्टीने हे ऊर्ध्वमूलम अधशाखा असं वर्णन केलेलं आहे. आणि अधशाखा कोणत्या आहेत त्याच्या, तर मुळापासून पहिल्यांदा येतं खोड. खोड म्हणजे जर आपण आदिजीव ब्रह्मदेव मानले तर त्याच्यानंतर त्यांच्या अजून पुढे पुढे शाखा होत गेलेल्या आहेत. त्याचं वर्णन भगवान करणार आहे. आणि याला अश्वत्थाची उपमा दिली, म्हणजे नुसताच वृक्ष नाही म्हटलेलं, अश्वत्थ म्हटलेलं आहे. त्या अश्वत्थ वृक्षाच्या पारंब्याही आहेत. ते पुढच्या श्लोकात येणार आहेत. अधोश्च ऊर्ध्वत प्रसुतास तत्स शाखा, तेव्हा ते बघू पारंब्यांचा इकडे रूपकात्मक अर्थ काय आहे ते. पण असं जे ते वृक्ष आहे ते अव्यय आहे. आता अश्वत्थम प्राहु अव्ययम. प्राहु म्हणजे म्हणतात, विशेष करून म्हणतात. काय म्हणतात तर सच्चिदानंद स्वरूपापासून जे आदि पुरुष रूप आहे ते मूळ जर असेल तर ब्रह्मदेव हे खोड आहे, मूळ फांदी किंवा खोड म्हणता येईल. आणि त्याला अविनाशी, प्रायः अविनाशी म्हटले जातं.
आता अविनाशी का? कारण जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत तो वृक्ष दिसणार आहे. जिथे तो जीवभाव संपला तेव्हा तो वृक्ष चा नाश होतो असं नाही. तो वृक्ष नाहीच ही भावना होते. म्हणजे तो भास आहे असं होतं. त्यामुळे तो अनादी आहे आणि तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो अ, अव्यय भासतो आणि म्हटला जातो. अविनाशी भासतो तो. खरा तो अविनाशी नाहीये. कारण पुढे येणार आहे. त्याचा छेद कसा करायचा हे पुढे येणार आहे. आता त्या अश्वत्थ वृक्षाचं जे रूपक आहे ते पुढे नेतायत भगवान. ते म्हणतात, हे अश्वत्थ वृक्ष आहेत, तर त्याची अ, छंदांसी यस्य पर्णानी म्हणजे त्याची पानं म्हणजे छंद आहेत. छंद याचा अर्थ वेद. वेदमंत्रांना छंद म्हटलेला आहे. का म्हटलेला आहे? तर छंद याचा अर्थ जे लपवतंय ते. आपण मागेही प्रसंगाने यात थोडासा विचार केला होता आणि तेव्हा आपण म्हटलं होतं, की 15वा अध्याय आपण घेऊ, तेव्हा हे थोडं जास्त एक्सप्लेन करू. अ, छांदोग्य उपनिषदाच्या भाष्यात हा विषय थोडासा पुढे आलाय किंवा मांडला गेलाय. कारण छांदोग्य याच्यात न जे सांगण्यायोग्य प्रतिपादित आहे ते ब्रह्मस्वरूपाबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथे छंद याचा अर्थ त्याच्या भाष्यात एक्सप्लेन केलेला आहे. तर छंद म्हणजे जी गोष्ट लपवते ती, लपवणारा ते छंद. म्हणजे कसं? तर आपण व्याकरणात जे छंद म्हणतो, तर ते छंद काय करतात? एका ठराविक पद्धतीने रचना जी असते ती थोडक्या ह्याच्यात जास्त अर्थ आणि भाव त्याच्यातनं प्रकट होतो. म्हणून त्यांना छंद म्हणतात. आता छंद लपवणाऱ्या गोष्टीला जर छंद म्हटलंय, तर वेदांनी तर वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर वेदांचं प्रतिपादक हे आत्मस्वरूप आहे. मग वेद लपवणारे कसे? तर याचं उदाहरण आपण मागेही घेतलेलं, की समजा 2 वाट्या आहेत. एका वाटीच्या खाली चॉकलेट आहे आणि एक वाटीच्या खाली काही नाही, ती रिकामी आहे. तर एखाद्याला जर चॉकलेट पाहिजे असेल, तर ज्या वाटीच्या खाली चॉकलेट लपवलेलं आहे, ती वाटी उघडून बघणं हे आपलं कर्तव्य ठरतं. तसंच वेदांमध्ये सच्चिदानंद लपलेला आहे. कारण वेद हे त्याचंच रूप आहे. तो कसा लपलेला आहे? कारण शब्दाच्या योगाने सच्चिदानंदाचं वर्णन होऊ शकत नाही. त्यामुळे वेदातही नेती नेती या प्रकारे किंवा आपण मागे बघितल्याप्रमाणे शाखाचंद्र नायानी भगवंताच्या पर्यंत जवळ येऊन सोडलेले आहेत. त्याच्या पुढचा साक्षात्कार आपल्याला होतो. म्हणजे जसं वाटी उघडणं, वाटीत झाकलेलं आहे, पण ती वाटी वरून पाहिली तर काही आपल्याला ते चॉकलेट मिळत नाही, दिसतही नाही. पण वाटी उघडली का ते चॉकलेट दिसतं आणि आपल्याला ते घेता येतं. तसं वेदात वेद सोडून बाकी वाङ्मय आहे ते उलगडत बसा, त्याचा अर्थ लावत बसा, त्यातून परमात्म प्राप्ती होत नाही. पण वेद उलगडला तर वेदांचं बिटवीन द लाईन्स आपण जसं म्हणतो ते लक्षात आलं तर तेच ज्ञान आणि तोच अनुभव आहे. तर असे हे छंद आहेत. म्हणजे वेद हे ही या ऊर्ध्वमूलम अधःशाखा असलेल्या संसार वृक्षाचा जरी भाग आहे, तरी त्याच्या योगे किंवा आपण असं म्हणू की त्याची सावली जिथे पडलेली आहे, ती सावली त्याचं मूल जिथे आहे तिथे पडलेली आहे. ती त्याची सावली जर आपण पाहिली कुठे त्या पर्णाची किंवा त्या पर्णाला पोषक तत्व कुठून मिळालंय हे बघत जाताना आपण मुळापर्यंत गेलो तर परमात्मा प्राप्ती होते. अशा दृष्टीने वेदांना त्याची पानं म्हटलेली गेली आहेत. आणि तो वेद आत्मज्ञान करून आत्मप्राप्ती करून देणारा ही आहे आणि विश्वाची सर्व जे कार्य आहे ते सुरळीत ठेवणाराही वेद आहे. वेदानुकूल जेव्हा आचरण घडतं तेव्हा सृष्टीचा समतोल राहून
सृष्टी चालू राहते आणि तो वेदाप्रमाणेच आचरण जसं कमी कमी होत जातं तसे त्रिगुणांचा इम्बॅलन्स होऊन त्रिगुणांमध्ये अ, अ- असमतोल निर्माण होऊन वाईट प्रवृत्ती वाढत वाढत जातात. कलियुगात वेदाचं ज्ञान कमी कमी होतं, वेदा अभ्यास कमी कमी होतो, झाला तरी तो नियमाप्रमाणे होत नाही. असं करून मनुष्याची बुद्धी कमी होते, आयुष्य कमी होतं आणि पापवासना वाढत जातात. त्या इतक्या होतात की मग परमेश्वराला पुन्हा हे सगळं चक्र रिसेट करायला, कलियुगापासून सत्ययुगापर्यंत यायला शेवटी कल्कीय अवतार येऊन सर्व विनाश करावा लागतो, तम तमोगुणाचा, रजोगुणाचा. आणि पुन्हा सत्वगुणाच्या साह्याने पुन्हा सृष्टी निर्मिती पुढच्या युगाची होते. तर सांगायचं असं की छंदांसी यस्य पर्णानी म्हणजे वेद ह्याचे पर्ण आहेत. आता हे जे सांगितलं हे तत्वता ज्याला कळेल तोच वेदवित आहे. वेदवित म्हणजे वित म्हणजे जाणणारा, विद्वान किंवा ज्ञान असलेला, वेदाचं ज्ञान असलेला. वित्तवान म्हणजे ज्ञान असलेला. विद्वर म्हणजे विद्वानापेक्षा पुढे आणि विद्वत्तर म्हणजे विद्वानपेक्षाही वर आणि विद्वोत्तम म्हणजे तो त्याच्यात सर्वात वर गेला. तर वेदवित म्हणजे वेदांना खरं जाणणारा तो आहे. म्हणजे वेदांमध्ये लपलेलं परमात्म तत्व त्याला सापडलेलं आहे आणि अनुभव त्यांनी घेतलेला आहे असा तो आहे. आता ह्या अध्यायाचा किंवा गीतेचाही अर्थ सांगताना माझ्यासारखा जीव तेवढ्या डेप्थला पोचू शकत नाही, कारण ज्याला वेदाचं तत्व कळलेलं आहे तोच खरा वेदवित आहे. तर ते या पहिल्या श्लोकाचा अर्थ सांगायचा तर त्या वेदाचं तत्व सांगता आलं पाहिजे. वेदाचं तत्व सांगतात नुसतं तोंडानी नाही, ते आपण पाहिलं 13व्या अध्यायात पाहिलं, तत्वमसी पाहिलं किंवा आत्मात्म विचार जो वेदांतात आलाय त्याच्यात हे समजून घेऊन वरकरणी पाहिलं. पण तत्ववित कोण आहे, वेदवित कोण आहे की त्याला सच्चिदानंदाचा अनुभव आला, तोच खऱ्या अर्थाने दुसऱ्या जीवाला हा अर्थ समजावून देऊन पेक्षा ते ज्ञान या हृदयीचे त्या हृदयी टाकले, आपणासारखे केले अर्जुन असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी पुढे. म्हणजे तो ते वेदवित किंवा वेदाचं ज्ञान म्हणजे तो वेद परमात्म तत्वाचा अनुभव आहे आणि ते फक्त सद्गुरू देऊ शकतात. तोपर्यंत आपण हा जो अर्थ बघतो तो आपल्या चित्तशुद्धीला कारण होऊन आणि जसं दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे की परोक्ष जरी ज्ञान असलं तरी त्या परोक्ष ज्ञानाच्या निमित्ताने किंवा गीता वाचनाने आपल्या चित्तात परमेश्वराचा आविर्भाव होऊन आपली चित्तशुद्धी होते आणि हळूहळू आपल्याला हा अर्थ कळत जातो. तर शाब्दिक याचा अर्थ किंवा परोक्ष अर्थ हाच आहे की या अश्वत्थ वृक्षाचे पर्ण जे आहेत त्या पर्णा आपण साध्या वृक्षाचंही पाहतो की मुळांपासून सगळं जे पाणी वगैरे वर जातं ते पानांना मिळतं. त्याच्या अगेन्स्ट पान सूर्यप्रकाशाद्वारे अन्न निर्मिती करतं आणि मुळासकट खोडाला सगळं ते वाढवतं. म्हणजे खालून वर पाणी येऊन मुलांनी या वेदांना बनवलं. त्याच्याबरोबर वरून जे सूर्यप्रकाश घेऊन तेच पानं त्या मुळाला भक्कम करतायत. म्हणजेच संसारातलाच एक भाग म्हणजे जरी वेद असले तरी संसाराच्या मुळापासून खाली खाली येत जरी शाखा झाल्या असतील तरी त्या शाखेवरच शेवटचं जी गोष्ट आहे ते म्हणजे पर्ण आहेत. पण त्या पर्णाची शक्ती अशी आहे की ते मुलांनाही पुष्टी देतात. म्हणजे त्याचा अभ्यास करून आपण पुन्हा त्या मुळापर्यंत जाऊ शकतो हेही त्यात भगवंत जाणवून देतात आपल्याला. आता दुसरा श्लोक.
अधश्चोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. आता सांगितलंय की त्याच्या शाखा ज्या आहेत, आता मूळ पाहिलं त्याच्या खोडानंतर भरपूर त्याच्या शाखा झालेल्या आहेत. त्या अधश्चोर्ध्वम प्रसुता यस्त शाखा, काही शाखा अजून खाली गेल्यात तर काही वर गेल्यात. आता वर म्हणजे जर आपलं संसार साधं जर झाड घेतलं तर त्याच्या बहुतेक शाखा वर गेल्यात आणि काही खाली म्हणजे पारंब्या खाली येऊन त्या मुळाकडे गेल्यात. आता इथे मूळ वर आहे, त्यामुळे खाली जाणाऱ्या शाखा या रजतमानी च्या द्वारे पुढे जाणारे जीव असे म्हटलेले आहेत, किंवा जे सगळं सृष्टी एक एक तत्व एकत्र सगळी पंचमहाभूताचं पंचीकरण होऊन सगळी जी सृष्टी तयार झाली ती खाली खाली झालेली आहे. आणि सत्वगुण जो आहे, सत्वगुण याचं नाव आपणही पाहिलं की सत तत्वाच्या जवळ असलेला तो गुण असल्यामुळे वर जाणारी जी हे शाखा आहे ती सत्वगुणाचा आधार घेऊन जे जीव राहतात ते ऊर्ध्वगामी होऊन पुन्हा मुळापर्यंत पोचतात, म्हणजे मुक्तीला प्राप्त होतात. असे ते सत्वगुणाचा आधार घेतलेले जे गोष्ट आहे त्या सगळ्या ऊर्ध्व शाखेने दर्शवलेल्या आहेत. तर ओव्हरऑल याचा अर्थ म्हणजे बघायचा झाला तर अध आणि ऊर्ध्व याच्या शाखा पसरलेल्या आहेत आणि त्या वाढल्यात कशाने, तर गुणप्रवृद्धा विषय प्रवालाहा, गुणांनी वाढलेल्या आहेत. आपण मागेही पाहिलं की 13व्या आणि 14व्या अध्यायात गुणांचं वर्णन आपण पाहिलं की सगळा जो खेळ चाललेला मायेचा हा या त्रिगुणांच्या आधाराने झालेला आहे. त्यामुळे या त्रिगुणामुळेच या फांद्या वाढत आहेत. संसार वृक्ष हा त्रिगुणामुळेच वाढतोय. तर गुणरूप अशा पाण्याने हा संसार वृक्ष वाढलाय आणि विषयभोग रूप अंकुराच्या विषय प्रवाला, प्रवाल म्हणजे अंकुर, या सगळ्या हे वाढलेल्या आहेत. आणि त्यात वेगवेगळ्या योनी, देव, मनुष्य, पशु, पक्षी, स्थावर. स्थावर म्हणजे एकदम खाली जाणाऱ्या फांद्या. मनुष्य, देव ह्या थोड्याशा ऊर्ध्व म्हणता येतील. मनुष्य जन्मात जर श्रुतीराम सीमताम गे हे असा जन्म येणारे योगभ्रष्ट असतील तर त्या अगदी ऊर्ध्व जाणाऱ्या शाखा असं ह्यात म्हणता येईल आपल्याला. आणि त्या मूळ खोडाशी म्हणजे या मायेशी कशा जोडल्या, तर कर्मामुळे, अधश्य मूलान्य अनुसंतनानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, या मनुष्य लोकात त्या कर्मबंधनामुळे त्या शाखा खाली किंवा वर अशा गेलेल्या आहेत. सत्कर्म झाली तर त्या वर जात आहेत, दुष्कर्म झाली तर खाली येत आहेत. देवयोनी म्हणजे सत्कर्म जाऊन वर जात आहेत पण त्या वर जाऊन पुन्हा खाली येत आहेत. पण मनुष्य योनीत जन्म घेऊन जसं आचार्य महाराजांनी विवेक चूडामणीत सांगितलंय की दुर्लभत्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. म्हणजे मनुष्य जन्म मिळाला, देवाचा अनुग्रह जर असेल तर मनुष्यत्व मिळतंय, मुमुक्षुत्व मिळतंय आणि महापुरुष संश्रय मिळतोय. असं जेव्हा होतं तेव्हा मग ती शाखा ऊर्ध्व जाते आणि मग ती थांबत नाही, त्या तिच्या मुळापर्यंत पोहोचून आत्मलाभ, परमात्मलाभ ते करून घेते. तर अशी कर्मानुसार, कर्माने बांधलेले गेलेले हे सगळ्या शाखा आहेत. अहमता, ममता, वासना रूपी ही सगळ्या हे खालीवर पसरलेले आहेत. आता हे सांगितलं, आता हा असाच वृक्ष आहे असं अर्जुनाची कल्पना व्हायला नको म्हणून भगवान पुढच्या श्लोकात सांगतायत. 3रा श्लोक 15वा अध्याय. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थामा
अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा न रूपमस्येह तथोपलभ्यते. असं हे जे संसार वृक्षाचं रूप आहे ते असंच्या असं कुठे सापडत नाही. आता याच्यात दोन अर्थ आहेत. एक तर असा संसार म्हणजे वृक्षासारखा आकार आहे वगैरे असं रूप नाहीये. हे फक्त तुला मी समजवण्याकरता सांगतोय हेही झालं, हाही अर्थ झाला. पण यातला गूढ अर्थ असा आहे की संसार जो सगळा दिसतोय तो खरा नाहीच आहे. त्यामुळे जर पूर्ण विचार केला, जर विवेक झाला, तर असं लक्षात येतं की हा नुसता भाव आहे, भास आहे. खरा हा संसार हा नाहीच आहे. जसं मृगजळ, जोपर्यंत ते जळ भासतंय तोपर्यंत मृग असतो तो त्याच्या मागे पळतो. पण मनुष्य जो असतो त्याला ते जळ नाहीये हे जळासारखं भासलं तरी ते जळ नाहीये हे कळल्यानंतर तिथे जळाचं अस्तित्व त्याच्याकरता नाहीच आहे. म्हणजेच ज्ञान झाल्यावर त्या संसार वृक्षाचं अस्तित्वच नाहीये, कारण तो भास आहे. आणि भास हा कुठेही उपलब्ध नसतो. हा भास इकडे ठेवलेला आहे असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण भासाला म्हटलं तर अस्तित्व नाहीये. हाही अर्थ यातनं भगवान सांगतायत की याचं रूपही नाही किंवा हा भास निर्माण कधी झाला. न चादीर न च संप्रतिष्ठा, म्हणजे याचं नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा, याचा आधी पण कुठेही नाहीये, अंतही कुठे नाहीये, आणि त्याचं आत्ताचं संप्रतिष्ठा म्हणजे आत्ताची त्याचं काय म्हणतात त्याला अवस्था किंवा आत्ताची स्थितीही नाहीये. म्हणजे थोडक्यात पूर्ण जर हा श्लोकाचा अर्थ घ्यायला लागला तर असा होतो की या संसाराचं जे स्वरूप पूर्ण सांगितलंय ते जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ते सापडत नाही. तसं रूप कुठे सापडत नाही, म्हणजे त्याचं अस्तित्व नाहीये. आणि अस्तित्वच नसल्यामुळे याची सुरुवात कधी झाली, आत्ता हे काय आहे किंवा ह्याचा शेवट कधी होणार, हे सगळ्या गोष्टी निरर्थक होतात, कारण याला आदी अंत नाही आणि मध्यही नाही. आणि आत्ता जे काय दिसतंय तेही स्थिर रूप नाहीये, त्याच्यातही इतकी परिवर्तन झालंय. सेकंदाला आपल्या शरीरातल्याही कित्येक हजारो पेशी संपतायत, काही हजार पेशी उत्पन्न होत आहेत. प्रत्येक क्षणाला जगात फरक पडतोय. एका सेकंदापूर्वी जसं जे पाहिलंय ते दुसऱ्या सेकंदाला तसं विश्व राहिलेलंच नाहीये. म्हणून मागेही आपण पाहिलं की बौद्धांचा जो सर्वम क्षणिकम क्षणिकम असा जो कन्सेप्ट आहे की प्रत्येक क्षणाला जग निर्माण होतंय आणि संपतंय, याचं कारण अस्थिर आहे हे त्यांना सांगायचंय. तर असं ह्याला काही अस्तित्वच नसल्यामुळे आधी मध्य अंत असं काही सांगता येत नाही. पण तरीही ते अहंकार, ममता आणि वासना ज्या पूर्वकर्माचं फल आहेत त्याच्यामुळे ते घट्ट मूळ धरून, म्हणजे ते इतकं खरं वाटतंय आणि सर्वांना साधारण सारखंच दिसल्यामुळे ते अजून खरं वाटतंय. आपल्या प्रत्येकाला जो जगाचा भास होतो त्याचं कारण म्हणजे विराट मनाला जो जगाचा भास झालाय आणि त्याचीच भाग म्हणजे आपण सर्व असल्यामुळे आपल्यालाही सिमिलर भास होतोय. त्यामुळे ते अजून खरं वाटतंय. पण ते तसं नाहीये. आणि हे तसं नाहीये म्हणजे ह्याचं अस्तित्व नाहीये हे कळण्यासाठी काय करायला पाहिजे, तर भगवान सांगतायत अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम. ते अगदी दृढ मूल झालेलं आहे. अज्ञान आपल्या मनातलं आवरण आणि विक्षेप यांनी इतकं दृढ मूल झालेलं आहे की आत्मतत्वाचा विसर पडून अनात्म पदार्थात आनंद आपण शोधतोय. ते दृढ झालेलं आहे. त्याचा छेद करावा. कसा करावा, तर असंग शस्त्रेण. असंग जे काही प्रकृतीच्या अंडर येत आहे किंवा क्षेत्राच्या आत येत आहे त्याचा संग सोडून देणं, हेच एक शस्त्र आहे की ज्याने या संसार वृक्षाचा छेद होऊन त्याचा नायनाट होऊन सच्चिदानंद स्वरूपात आपण स्थिर होऊ शकतो.
म्हणजेच जे पूर्वी भगवंतांनी सांगितलेलं अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गुह्यते, म्हणजे त्या वैराग्य रूपी खडक घेऊन त्यांनी हा वृक्ष तोडण्याचा अभ्यास, हेच हेच अध्यात्म आहे. आता ते झालं तर काय होतं हे 4थ्या श्लोकात भगवंत सांगतात, की अश्वत्थ वृक्षाला त्या जर वैराग्य रूप खड्गानी कापल्यावर काय होतं, तर 4था श्लोक, तत पदं तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसुता पुराणी. हम्म. अं, ततपदम तत् परिमार्गितव्यम म्हणजे अं, ततपदम. आता तत्पद पद हे वेदांतात तत्वमसी, आपण मागेही थोडासा याच्यावर विचार केलेला, की तत्वमसी अहम ब्रह्मास्मी अशी अयमात्मा ब्रह्म अशी प्रत्येक वेदाचे एक एक ब्रह्मवाक्य आहे. ब्रह्मवाक्य याचा अर्थ जिथे अ, अ, जीव आणि ब्रह्म ऐक्याबद्दल जे वाक्य सांगतं ते ब्रह्मवाक्य. तर त्याच्यात तत्वमसीमध्ये तत् म्हणजे तो ईश्वर. आता तो ईश्वर म्हणजे पूर्ण जसाच्या तसा अर्थ न घेता, वाच्यार्थ फक्त न घेता, त्याचा लक्षार्थ आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे ईश्वराचं जे सर्व साक्षीत्व आहे, सर्व शक्तिमत्व आहे, ते त्याचे जे सगळे गुण आहेत ते बाजूला ठेवले तर जे उरतं ते सच्चिदानंद फक्त परब्रह्म तत्व उरतं ते. आणि मी म्हणजे तू, तत्त्वम, त्वम म्हणजे तू. तू म्हणजे कोण, तर तू हा जीवात्मा, पण त्या जीवात्म्याचं अल्पशक्तिमत्व, अल्पसाक्षीत्व आणि अल्पज्ञत्व आणि अल्पकाळ आयुष्य, हे सगळं जर बाजूला ठेवलं तर उरलेलं जे कुटस्थ रूपात जे सच्चिदानंद तत्व आहे, ही दोन्ही सच्चिदानंद तत्व ही दोन्ही नसून हे दोन्ही ठिकाणी एकच सच्चिदानंद तत्व आहे. या दृष्टीने ते तत्त्वमसी असं सांगितलेलं गेलेलं. म्हणजे ते जे तत्पदार्थ म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म आहे, त्याच तत्पदम. पदम म्हणजे पाय असं नाही, पदम म्हणजे ती पोझिशन. म्हणजे आपण म्हणतो ना राष्ट्रपती पद, पंतप्रधान पद, तर इथे सच्चिदानंद पद जे आहे म्हणजे ईश्वर, त्याला परिमार्गितव्यम. परिमार्गितव्यम म्हणजे त्याचा मार्ग शोधून, म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करून वैराग्य, अभ्यास, अभ्यासात ज्ञानाभ्यास आला, भक्ती, कर्म, हे सगळंच आलं. पण असे जे त्याला शोधून काढतात ते पुरुष ततपदम तत्परिमार्गितव्यम, ते पुरुष कुठे जातात, यस्मिन गता न निवर्तन्ति भूया, म्हणजे कुठे पोचतात ते, तर जिकडे गेल्यावर कोणीही परत येत नाहीत अशा त्या तत्पदापर्यंत ते पोचतात. तर असे जे परमेश्वराच्याला चांगलं शोधून तिथपर्यंत पोचलेले पुरुष आहेत, आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची वृत्ती परंपरा निर्माण झालेली आहे. आता पुराणम म्हटलेलं आहे. पुराणम म्हणजे प्राचीन. प्राचीन म्हणजे फक्त खूप आधी असं नाही. पुराण याचा अर्थ की ज्याची सुरुवात अनादी आहे. माया जसं सच्चिदानंद अनादी आहे, तशी माया ही अनादी आहे. याचंही आपण उदाहरण घेतलंय की स्वप्नात एखादा मनुष्य राजा झाला तर तिथे त्याला ते स्वप्न त्या क्षणी पडलेलं आहे, पण त्या स्वप्नात त्याला राजाला
हे वाटतंय की आपण अमुक कुळातले राजे, आपल्या आधीचं एवढं, अमुक हे, त्याच्या आधीचं एवढं. आता इतक्या पिढ्या त्या स्वप्न क्षणात पडलेल्या स्वप्नात त्याला इतक्या आधीच्या पिढ्या दिसतात. पण ते स्वप्न तर क्षणभराचं असतं. तसंच आपल्याला ज्या आधीच्या पिढ्या दिसतायत, आधीचं जग, आधीचा काल, काल ही संकल्पनाच स्वप्नाचा भाग आहे. त्यामुळे जोपर्यंत काल ही संकल्पना आहे, ती काल ही संकल्पना माया निर्माण झाल्यानंतर निर्माण झाली, त्यामुळे माया अनादी आहे. म्हणून हा संसार वृक्ष पण अनादी आहे. आणि तो अनादी संसार वृक्ष च्या पलीकडे परमात्म तत्व आहे. आणि त्या परमात्मा तत्वापासून ही सगळी प्रवृत्ती रूप म्हणजे प्रकृती आणि सगळा संसार निर्माण झालेला आहे. त्या आदिपुरुष जो आहे नारायण, तमेव च आद्यम पुरुषम प्रपद्ये, त्याला मी प्रपद्ये, त्याला मी शरण जातो, प्रपन्न त्याला मी आहे, शरण जातो. आणि काय तर यत प्रवृत्ती प्रसूता पुराणे, म्हणजे ज्याच्या पासून सगळे हे संसार निर्माण झालाय त्या नारायणाला मी शरण जातो. आणि अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे आणि मनन आणि निधिध्यासन आपण करायला पाहिजे, हे भगवान याच्यातनं सुचवत आहेत. तत् ततपदम तर तत्परिमार्गितव्यम, अव्यम असा प्रत्यय लागतो तेव्हा ते कर्तव्यम, कर्तव्य काहीतरी करण्यायोग्य असं दर्शवलं. म्हणजे त्याला शोधून काढण्यायोग्य असं तो आहे आणि ते आपण करावं, हे भगवान याच्यातनं जाणून देतात आपल्याला. प्रसूता पुराणी हे झालं. आता 5वा श्लोक फक्त आपण श्लोक म्हणून थांबूया, 37 झालेले. आता त्या पदापर्यंत जायला परिमार्गितव्यम म्हटलंय, त्याचा शोध घ्यायला. तो शोध घेण्याचा जो मार्ग आहे तो कशातनं आहे आणि तो शोध कोणाला लागतो ते पुढच्या श्लोकात सांगतायत. म्हणजे त्या यस्मिन गता न निवर्तन्ति भूया, त्या पदापर्यंत जे पोचलेत त्यांची ही लक्षणं आहेत. आणि ज्यांना पोचायचंय त्यांना ही लक्षणं आपल्यात आणण्यासाठी वैराग्य आणि अभ्यासाचा आश्रय घेऊन ती लक्षणं आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तोच अभ्यास आहे म्हणजे. तर ती काय लक्षणं आहेत? निर्माण मोहाजित संग दोषा, अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः, द्वंद्वैर्विमुक्ताः सुख दुःख संज्ञैर्, गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. निर्माण मोहा म्हणजे ज्याचा निर्माण म्हणजे मान, जो मान आणि अपमान या कल्पनेच्या पुढे गेलेला आहे, त्याला मान राहिला नाही. कारण मान कुठे येतो? जिथे मी आहे तिथे मान येतो. जिथे ममत्व आहे तिथे मानित्व येतं. जिथे ममत्वच नाहीये तिथे मानच नाहीये. असा तो निर्माण झालेला आहे. निर्माण मोह, मान आणि मोह ज्याचा गेला असा. आणि मी हाच पहिला मोह आहे. या देह किंवा मनबुद्धी याला मी मानणं हाच मोह आहे. मला वाटतं थांबूया आपण इथे. हा निर्माण मोहाचा आपण अर्थ बघितला, पण 5वा श्लोक आपण उद्या पूर्ण घेऊ. आता इथेच थांबू, 1च मिनिटं राहिलेले. प्रार्थना घेऊ. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.